खूप वर्षांनी मी आलो आणि एक प्रकारे या ठिकाणी भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। मात्र इथली जी कामं आहेत, विशेषतः आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची, ती कामं रखडलेली असल्यामुळे लोकांमध्ये रोष देखील आहे। त्यामुळे मी स्वतः आता जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलून या कामांना गती कशी देता येईल हा प्रयत्न करतो। हे पाऊल उचललेलंच आहे, निधी पण उपलब्ध आहे, गती जी आहे ती ASIची नाही आहे। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इतक्या मंद गतीनं काम करतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे आता मी स्वतः मंत्र्यांशी चर्चा करणार आहे, डायरेक्टरांशी चर्चा करणार आहे। प्रचंड पोटेन्शियल असलेली जागा आहे, त्यामुळे निश्चित त्याला गती देईल। सर, आपण इथे महाप्रसाद करायचं नाही म्हणते आणि तिकडे जाऊन करा म्हणते, आणि हे नॉनव्हेज खातात तिथं सर। तुम्ही यावेळेस करा आणि कोणी अडवलं तर त्याला पोलीसमध्ये द्या, मी सांगतो। बोल मार्कंडेश्वर भगवान की जय, हर हर बोल सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, निभाए सब संतन की जय, सनातन हिंदू धर्म की जय। ऐसा आपला काम करते। याचे व्यतिरिक्त आजची तारीखमध्ये PWD मार्फत 14.30 किलोमीटरचा रोड आणि एक ब्रिज 870 मीटरचा ब्रिज हे प्रस्तावित होता, जे आपण साईट बघितली त्याच्यात। तो आतापर्यंत सर जी माहिती मिळालेली आहे मंत्रालयामध्ये ते 35 कोटीच्या नहीं सर, ऐसा नहीं है सर। अगर ये पहले हुआ है मेरे आने के बाद सर ऐसा नहीं। अभी करने दीजिए। अभी जो है मैं सबको आपके देखिए, जो प्रथाएं परंपराएं चल रही है सर, उसको रोकने का तो कोई ASI को अधिकार नहीं है। नहीं सर, प्रथाएं परंपराएं चलेगी, उसको मत रोकिए।
आपको अगर आपके वहाँ पर पत्थर है उसको प्रोटेक्ट करना तो प्रोटेक्शन का कुछ कर दीजिए उसको, लेकिन वो आप क्यों करते हो? नहीं सर, प्रसाद बांटने के लिए कोई भी मनाही नहीं है। प्रसाद आप बना लीजिए, बनाकर के वहाँ रखिए, वहाँ से बांटिए, बाहर बनाइए और उसको अंदर ला करके बांटिए। ये भी आपका लेबर का टेंडर मंजूर होने का कितने दिन लगेंगे सर? लेबर टेंडर मंजूर हो जाए और काम शुरू कर दें तो मुझे लगता है कि 1.5 साल समय लगेगा, 1.5 साल हो जाएगा। कंजर्वेशन काम थोड़ा सा स्लो होता है सर, स्लो तो होता है लेकिन आपका ज़्यादा ही स्लो है। ये स्लो तो सर